बातमी आता मुंबई महानगरपालिकेची. सुरक्षा गुन्हेगारांच्या हातात सोपवलेली आहे हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल. मात्र मुंबई महानगरपालिकेबाबत ही धक्कादायक माहिती समोर आली. एवढंच नव्हे तर या सुरक्षा रक्षकांच्या निविदेमध्ये कोट्यावधींचा घोटाळा झालाय. नेमकं काय आहे हे प्रकरण आणि कोण लाटतं याचा मलिदा पाहूयात एक खास रिपोर्ट. मुंबई महापालिकेला भ्रष्टाचाराचा विळखा. खासगी सुरक्षा रक्षकांच्या निविदेत महाघोटाळा. बीएमसीनं गुन्हेगारांच्या हाती सोपवली सुरक्षा. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची मालिका काही थांबायचं नाव घेत नाहीये. महापालिकेच्या खासगी सुरक्षा रक्षकांच्या शेकडो कोटींच्या निविदेमध्ये कोट्यावधींच्या घोटाळ्याचा आरोप करण्यात आलाय. शिक्षण आणि सुरक्षा विभागासाठी खासगी सुरक्षा रक्षक आणि मदतनीस पुरवण्यावरून आर्थिक गैरव्यवहाराची माहिती अधिकारात उघडकीस आली आहे. नेमका हा काय घोटाळा आहे पहा. मुंबई महापालिकेच्या शिक्षण आणि सुरक्षा विभागासाठी खासगी सुरक्षा रक्षक आणि मदतनीस पुरवण्याच्या 478 कोटींच्या निविदेत मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला. आर्थर रोड कारागृहात असलेले कैदी आणि परदेशात गेलेल्या व्यक्तींनाही ड्युटीवर उपस्थित दाखवून 120 कोटींची बिलं उचलण्यात आल्याचा दावा करण्यात आला. विशेष म्हणजे यावेळी पोलीस चारित्र्य पडताळणीची अटही पाळण्यात आलेली नाही. इतकंच नव्हे तर गंभीर गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींना शाळा आणि रुग्णालयांसारख्या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून नियुक्त करण्यात आल्याचा गंभीर आरोपही करण्यात आलाय. बृहन्मुंबई महानगरपालिकेत खासगी सुरक्षा मदतनीस पुरवण्यासाठी जे टेंडर सन 2024 मध्ये महानगरपालिकेने काढले होते त्यामध्ये सुमारे 120 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. याची माहिती आम्हाला माहिती अधिकार अंतर्गत भेटली आहे की या सर्व प्रकरणाची सखोल SIT गठीत करून चौकशी करण्यात यावी व या घोटाळ्यामध्ये जे कोणी अधिकारी व कंत्राटदार अडलणार याच्यावर गुन्हा दाखल करून ब्लॅकलिस्ट करण्यात यावे. या प्रकरणाची तक्रार आता महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली. एवढंच नाही तर SIT आणि आर्थिक गुन्हे शाखेमार्फत या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी देखील केली जाते. तर दुसरीकडे महापालिकेच्या भोंगळ कारभारावर सत्ताधारी भाजपनं कारवाईची मागणी केली. विरोधकांनीही प्रशासनाला धारेवर धरलाय. ज्या कंत्राटदाराने या पद्धतीनं हे सुरक्षा रक्षक दाखवून महापालिकेकडून पैसे लाटण्याचा प्रकार केलाय, तसंच या कंत्राटदारांना ज्या अधिकाऱ्यांनी मदत केलेली असेल त्यांची सखोल चौकशी करून या कंत्राटदाराला एकतर पहिल्यांदा काळ्या यादीत टाकणं, दुसरी बाब ज्या अधिकाऱ्यांनी ही बिलं मंजूर केली आहेत त्यांच्यावर कारवाई करणं हे अतिशय आवश्यक आहे. थेट आपण महानगरपालिकेच्या तिजोरीवर या खाजगी सुरक्षा रक्षकांनी कंपन्यांनी डायरेक्ट डल्ला मारलेला आहे. AMC, आयुक्त, DMC या लोकांचं किंवा COSO म्हणून जे मुख्य अधिकारी आहेत तावडे यांचं लक्ष आहे का की ह्यांची पण मिलीभगत आहे? हे आता तपासलं पाहिजे. ह्यांची मिलीभगत आहे का? कसं असं करू शकतो कॉन्ट्रॅक्टर? इतकी फसवणूक करू शकतो? निविदेनुसार बायोमेट्रिक किंवा डिजिटल हजेरी बंधनकारक असताना सर्व हजेरी पत्रकं हस्तलिखित तयार करण्यात आल्याचा आरोप आहे. याच माध्यमातून आर्थर रोड जेलमध्ये असलेल्या व्यक्ती आणि दुबईमध्ये असलेल्या तरुणालाही महापालिकेच्या ड्युटीवर उपस्थित दाखवण्यात आल्याचा दावा करण्यात येतोय. त्यामुळे महापालिकेच्या सुरक्षा यंत्रणेमध्येच जर गुन्हेगार, बनावट हजेरी आणि नियमबाह्य देयकांचे आरोप होत असतील तर हा केवळ आर्थिक घोटाळ्याचा विषय नाही तर नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न आहे. आता या आरोपांवर महापालिका प्रशासन काय भूमिका घेतं आणि या कथित घोटाळ्याची चौकशी होते का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. गिरीश कांबळे, साम TV न्यूज, मुंबई. साम TV मी नेहमी पाहतो. त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात.